नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर तुमचं सर्वांचं आमच्या मॅथ्स इन्स्पिरेशन या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. तर आपण या अगोदर जो व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये पर्सेंटेज चॅप्टरला सुरुवात केली होती, बरोबर आहे. तर तेव्हा आपण का केलं होतं, तर पर्सेंटेजचा रेशोमध्ये कशा पद्धतीने कन्व्हर्जन केल्या जाते ते शिकलं होतं, ठीक आहे. याच्यानंतर आपण पर्सेंटेज चॅप्टरवर कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, पर्सेंटेजमध्ये रेशोचा कशा पद्धतीने वापर केला जातो, कारण आपण पर्सेंटेजचा रेशोमध्ये कसा कन्व्हर्जन करायचा तो मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिले नसाल तर तुम्ही त्या चॅनलवर जाऊन या आपल्या मॅथ्स इन्स्पिरेशन या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता, ठीक आहे. पण आता या पर्सेंटेज चॅप्टरमध्ये किंवा शेकडेवारी किंवा टक्केवारी या चॅप्टरमध्ये आपल्याला प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात हे पाहू, ठीक आहे. तर पहा, मी प्रश्न घेत आहो आपला. पहा, पर्सेंटेज म्हणजे काय होते, 1/100. पर्सेंटेज म्हणजे काय होते म्हणलो मी, 1/100. पहा, सेंट म्हणजे 100 आणि पर म्हणजे 1/. आता पहा, जसं तुम्ही लिहिता किलोमीटर पर अवर. आता पहा, पर अवर पर्सेंट म्हणजे पर 100 किती, 1. पर 100 1. तसाच म्हणजे पर्सेंटेजचा अर्थ काय होता, 1/100. तसाच किलोमीटर पर अवर. समजत आहे का. तर पहा, आता या पर्सेंटेजचा म्हणजे पर्सेंटेज हा चिन्ह म्हणजे काय होता, 1/100. तर या पर्सेंटेजचा वापर प्रश्नांमध्ये कशा पद्धतीनं केला जाते. तर पहा, पहिला प्रश्न आपण असा घेऊ का, एकाच संख्या कोणती घेतो मी, समजा 1200. किती, 1200. तुम्हाला प्रश्न असा विचाराल का 1200चा 20% किती, 1200चा 20% किती. ठीक आहे, आपण एकदम बेसिक पासून जाऊ. एकदम बेसिक पासून आपल्याला कुठपर्यंतचा प्रवास करायचा आहे, ॲडव्हान्स पर्यंतचा, ठीक आहे. तर आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप का करू, प्रवास करू. तर हा एकदम बेसिक प्रश्न जर तुम्हाला पर्सेंटेजवर विचारायचा झाला तर कशा पद्धतीनं विचारणार आहे, 1200चा 20% किती. तर पहा कसं सोडवून आपण, आणि चा ची चे च्या जर अशा पद्धतीनं काही आला तर याचा अर्थ काय होत आहे, गुणाकार. याचा अर्थ काय होते, चा ची चे, याचा अर्थ काय होत आहे, गुणाकार. का होते, गुणाकार. हा लक्षातच ठेवायचा. आता पहा, 1200चा म्हणजे काय होते, गुणाकार 20%. आता मी जर काल म्हणजे याच्या अगोदर जो व्हिडिओ अपलोड झाला होता तो जर कोणी पाहिला असेल तर 20% म्हणजे सरळ 1/5 सांगितला होता, ठीक आहे. 20% म्हणजे 1/5 कसा आहे ते बी फाइंड आउट करायला सांगितला होता. तर कसा होता, 0 कटला, 2 1 2 5 10. म्हणजे जर कुणाला 20% म्हणजे 1/5 माहीत असेल तर ही स्टेप आपण काय करू शकतो, वगळू शकतो. आणि ही स्टेप वगळल्यानंतर आपला कॅल्क्युलेशन काय होत आहे, थोडासा स्पीडअप होत आहे, ठीक आहे. तर म्हणजे पहा, 1200चा किती राहील आता, 1/5 किती येत आहे, 5 दुने 10, 5 चो 20 आणि 0 म्हणजे पहा किती उत्तर आला, 240. 1200चा 20% किती, 240. ठीक आहे, समजत आहे कशा पद्धतीचा प्रश्न विचारते. आता पहा, याच्यानंतर पुन्हा एखादी संख्या देईल. पुन्हा एखादी संख्या म्हणजे कशी, जर समजा किती दिला, 1400. किती दिला, 1400. आणि त्यांनी विचारला का 1400चा 14.28% किती. पहा का म्हणलो, 1400चा 14.28% किती. आता पहा, पहिले तुम्हाला का माहीत पाहिजे, मग 14.28% म्हणजे किती. पहा, मी का म्हणलो, काही पर्सेंटेज असे आहेत जे तुम्हाला रट्टा मारून ठेवावंच लागेल. कसा, जसा 11.11 म्हणजे 1/9 आणि 9.09 म्हणजे पर्सेंट म्हणजे 1/11. त्याच पद्धतीनं 14.28% म्हणजे 1/7 म्हटलं होतं. 14.28% म्हणजे किती, 1/7. मग आपल्याला तेवढा पर्सेंटेज म्हणजे 1/100 इतका करण्याची गरज आहे का, नाही. तर का करायचं, 14.28% म्हणजे काय ठेवायचा, 1/7. मग हा कॅल्क्युलेशन कसं होईल, 1400 चा म्हणजे गुणाकार आणि 14.28% म्हणजे किती, 1/7. पहा, 1400चा 14.28% काय येत आहे, 7 1 7, 7 2 14 आणि हे 200 1 200 म्हणजे पहा किती आला,
1400चा 14.28% किती आला 200. ठीक आहे, हा झाला एकदम बेसिक. हा का झाला बेसिक. याच्यानंतर याची जर लेवल थोडीशी अप केलं आपण, पहा 10व्या वर्गात किती पर्सेंट आले. आपण पर्सेंटेज शब्द कुठं ऐकतो, पर्सेंटेज शब्द कुठं ऐकतो, कुणाला आपल्या गावातल्या मुलाला 10व्या वर्गात यानं इतके टॉप म्हणजे इतक्या पर्सेंटेजनं टॉप केलं, या व्यक्तीला अमुक व्यक्तीला इतके पर्सेंटेज आले, अमुक व्यक्तीला इतके पर्सेंटेज आले. आपण या सर्व गोष्टी ऐकतो, पण पर्सेंटेज म्हणजे नेमका का, मग तिथून पर्सेंटेज कशा पद्धतीनं काढल्या जातात याचा आपण कधी विचार केला का नाही. तर पहा आपण त्याचा विचार करू का नेमका पर्सेंटेज कसे काढले जातात. बहुतेक जणाला काढता बी येत असेल, पण आपण गोष्ट कोणाची करतो, ज्यांना जे पर्सेंटेज पहिल्यांदा शिकत आहेत, ज्यांना पर्सेंटेज म्हणजे काय हे माहीत नाही, त्यांच्यासाठी ह्या साध्या आणि बेसिक गोष्टी आहेत. ठीक आहे, तर पहा जसं मी का म्हणत आहो का 10व्या वर्गात एका विद्यार्थिनीला 600 पैकी किती गुण मिळाले 420 गुण. किती गुण 420 गुण. तर तिला 10वीत किती पर्सेंट मिळाले, तर तिला 10वीत किती पर्सेंट मिळाले. पहा कसं काढाल, 600 पैकी किती गुण मिळाले आहेत 420 गुण. तर पहा कोणापैकी 600 पैकी, ज्याच्या पैकी म्हणत आहे किंवा म्हणजे ज्याला बेस ठेवायचा आहे. पहा तुम्हाला जर टोटल मार्क्सच नसतील माहीत, तुमचा पेपर 100 मार्काचा आहे, 100 पैकी जर तुम्हाला 20 मार्क भेटले, पण तुम्हाला माहीत पाहिजे ना का किती मार्काचा पेपर होता, म्हणजे किती पैकी किती भेटले तुम्हाला समजेल. किती पैकी 600 पैकी किती गुण मिळाले आहेत 420 गुण. 600 पैकी 420 गुण. पर्सेंटेज कसा काढायचा 420/600 गुणिला 100. 420/600 गुणिला 100. 0 कटला, सायन्स आता 42 म्हणजे किती पर्सेंटेज आला 70%. किती आला 70%. आता पहा हाच जर उदाहरण झाला, आता मी का म्हणलो 600 पैकी 420 गुण मिळाले तर त्या विद्यार्थिनीला किती पर्सेंट मिळाले. सरळ शाब्दिक उदाहरणामध्ये का देईल, एका विद्यार्थिनीला 10व्या वर्गात 600 पैकी 420 गुण मिळाले तर तिला 10व्या वर्गात किती टक्के गुण मिळाले, 70% गुण मिळाले. पहा बनला का नाही शाब्दिक उदाहरण, म्हणजे आहे का नेमका. मी जर ठोक सांगतो म्हटलं तर काय झालं, तिला 600 पैकी 420 गुण मिळाले तर पर्सेंटेज किती. पण तुम्हाला परीक्षार्थी म्हणजे जो कोणी एक्झामिनर राहते तो कसा विचारते, एका विद्यार्थिनीला या वर्गात इतक्यापैकी इतके गुण मिळाले तर किती टक्के. कसे काढायचे, किती गुणाचा पेपर होता आणि किती गुण मिळाले, गुणेला 100 किती आले 70. ठीक आहे, अशा पद्धतीचे प्रॉब्लेम. आता पहा पुन्हा याच प्रश्नाला कशा पद्धतीनं घुमवू शकते. आता पहा मी कशा पद्धतीनं घुमवू शकतो, तर 420 हा 600चा किती टक्के आहे. 420 हा 600चा किती टक्के आहे. आता पहा जसा चा म्हणजे का म्हणलो गुणाकार, जसा चा म्हणजे गुणाकार तसा हा म्हणजे का होईल बरोबर, तर पहा याला कसा सोडवायचा. आता पहा याचाही उत्तर असंच आहे, याचाही उत्तर पहा 420 हा कोणाचा 600चा, कोण 420 गुणेला 100 किती पर्सेंट आहे 20 काटा, सायन्स आता 42 किती पर्सेंट आहे 70%. ओके, उत्तर 70% निघाला. पण नेमकी हे स्टेप कशी आली, ते पहा. ते पाहासाठी आपल्याला काय करावं लागेल, शब्दवाईज जावं लागेल. कशा वाईज, शब्दवाईज कसं जाता मी 420 किती 420 हा म्हणजे का म्हणलो मी बरोबर. 420 हा कोणाचा 600चा, चा म्हणजे गुणाकार. 420 हा कोणाचा 600चा, किती म्हणजे माहित आहे का, तर किती प्रश्नार्थक चिन्ह आहे ना, किती पर्सेंटेज आहेत. 420 हा 600चा किती पर्सेंटेज आहे. जसा वाक्य आहे मी तसंच त्याचा का बनवलो समीकरण. आणि शाब्दिक उदाहरण जेव्हा आपण सोडवतो
तेव्हा या शब्दांनाच महत्त्व आहे. बरोबर आहे. शाब्दिक उदाहरणं कधी म्हणजे सोडवणे आपण कधी शिकू, जेव्हा त्याच्या एक एक शब्दाचा ॲनालिसिस, जेव्हा म्हणजे आपल्याला पहिले तर प्रॉब्लेम का करायचा आहे, एकदम केअरफुली वाचायचा आहे. बरोबर आहे. केअरफुली वाचल्यावर तिचा एक एक शब्दाचा कसा आहे, धरून आण आणि मारून आण मधला जो फरक आहे तो त्याचा झाला नाही पाहिजे, धचा मा झाला नाही पाहिजे. याच्यासाठी काय करायचं आहे, एक एक शब्द काय करायचा आहे, क्लीन अँड क्लिअर वाचायचा आहे. तर पहा 420 हा 600चा किती %. आता पहा का होईल, हा 600 गुणाकारात आहे तर 420 भागीला किती झाला 600, हा भागाकारात येईल ना तर 600 झाला. मग इथं किती पर्सेंटेजचा अर्थ काय होते 1/100. आता हा भागाकारात आहे, इकडे गेल्यावर काय होईल गुणाकारात, म्हणजे काय झाला 420 भागेला 600, हा भागाकारातून गुणाकारात गेला म्हणजे गुणेला 100 किती %. आता तुम्ही याच्या जागी x ठेवू शकता, तुम्हाला जसा वाटते तसा. तुम्हाला वाटला y ठेवूशा वाटते तर y ठेवा, m ठेवूशा वाटला तर m ठेवा. तर पहा का 2 0 2 0 कटले, साइन 7 42 किती % आला 70%. समजत आहे का, म्हणजे आपण कोणत्या स्टेपवर आलो, ह्या स्टेपवर. पण आपला कॉन्सेप्ट काय, म्हणजे आपण काय करतो आजकाल शॉर्ट ट्रिकच्या मागे जातो. बरोबर आहे. आता जो मास्तर आपल्याला शॉर्ट ट्रिक सांगते त्या मास्तरकडे जातो, अरे शॉर्ट ट्रिक हे आहे पण इथपर्यंत पोहोचण्याचा रस्ता काय हा आहे. म्हणजे जर तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर असेल का नेमका त्या वाक्याचा या शेवटच्या स्टेपपर्यंत तुम्ही आल्या कसे, ते शॉर्ट ट्रिक कसे, आपणही शॉर्ट ट्रिक बनवू शकतो ना. आणि शॉर्ट ट्रिक बनवणे म्हणजे काय, तुमचा कॅल्क्युलेशन स्पीडअप करणे. तुमचं जर कॅल्क्युलेशन स्पीडअप होत असेल तर तुम्हाला शॉर्ट ट्रिक त्याच्यातच भेटत आहे. समजत आहे का, ठीक आहे. आता याच्यानंतर पहा, पुन्हा आपण याच्यावर 2-3 एक्झाम्पल घेऊ ज्याच्यानं का होईल आपला कन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे. पहा कसा, समजा किती संख्या 30, किती 30 ही 30 ही संख्या 30 ही संख्या 90ची किती 90च्या किती टक्के आहे. पहा का म्हणता 30 ही संख्या 90च्या किती टक्के. आता प्रत्येक वेळा आपण तो कॉन्सेप्ट पाहणार आहोत का, नाही, तो कॉन्सेप्ट लिहून घ्या का कशा पद्धतीने आपण तो सोडवलो. बरोबर आहे. कसं आहे, भागाकारात 100 होता, कारण पर्सेंटेज म्हणजे आपण 1/100 म्हणतो. मग का करत आहोत, 90च्या कोणाच्या 90च्या कोण 30 गुणेला 100. मग आपण का विचार करून हा गुणाकारात 100 काऊन आला, तर गुणाकारात 100 कसा आला, 30 ही म्हणजे बरोबर 90चा म्हणजे गुणाकार, किती म्हणजे किती पर्सेंटमध्ये काय जात आहे 1/100, पण तो भागाकारात आहे आणि इकडे आल्यावर काय जात आहे गुणाकारात. म्हणून इथं हे स्टेप आपल्याला का भेटत आहे, डायरेक्ट भेटत आहे. हे स्टेप का भेटते डायरेक्ट. म्हणजे आता जर तुम्ही नेक्स्ट टाइम कधी जर सोडवतो म्हटलं ते पूर्ण आपल्याला ॲनालिसिस करण्याची, जेव्हा पेपरमध्ये प्रश्न आला हा तसा पूर्ण लिहिण्याची गरज आहे का, किंवा पूर्ण तुम्हाला काही असं पहिल्या दुसऱ्या चौथ्यावर कसं काय ॲनालिसिस मागत आहे का, नाही. तर आपला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न राहते. बरोबर आहे. ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न राहते तर आपल्याला कोणाशी मतलब आहे, शेवटचा उत्तर काय येते. आणि शेवटचा उत्तर काय येत आहे 30/90 गुणेला 100, 30 1 30, 30 3 90 आणि 1/3 म्हणजे 33.33%. 1/3 म्हणजे 33.33%. समजला. आता पहा नेक्स्ट, याच्यानंतर आपण कसं पाहणार आहोत, जसा कंपॅरिझन करतो म्हटलं का करून, कंपॅरिझन म्हणजे कसा, जसा मी 2 व्यक्ती घेतो, 2 व्यक्ती कोण, अजय, 2 व्यक्ती घेतो, एक अजय आणि एक विजय. मी असं म्हणतो का अजयचा वजन किती आहे 50 किलो, किती आहे 50 किलो, आणि विजयचा वजन आहे 60 किलो, किती आहे 60 किलो. आता पहा कंपॅरिझन आपण कशी करतो, कुणाच्या वजनाच्या बाबतीत करतो, कुणाची हाईटच्या बाबतीत करतो, कुणाची हुशारीच्या बाबतीत करतो. बरोबर आहे. पण कंपॅरिझन कधी करतो, जसा हा त्याच्यापेक्षा हुशार आहे, हा त्याच्यापेक्षा गब्बू आहे, हा त्याच्यापेक्षा मोठा आहे, किंवा हा त्याच्यापेक्षा लहान आहे. अरे हा आहे पण कोणापेक्षा तरी लहान आहे, कोणापेक्षा तरी मोठा आहे, कोणापेक्षा तरी गब्बू आहे, म्हणजे कोणापेक्षा तरी. आणि कोणापेक्षा तरी म्हणजे तो एक काय आपला
बेस आहे आणि जोपर्यंत तुम्ही बेस पकडणार नाही का कोणापेक्षा लहान आहे किंवा कोणापेक्षा मोठा आहे, दोन व्यक्तीतच कंपॅरिझन होईल ना. म्हणजे एकाची हाईट 160 आहे, एकाची हाईट 70 आहे, 170 आहे, पण तो 170 मोठा आहे, ठीक आहे. किती न मोठा आहे? 10 न मोठा आहे. पण जर मला माहीतच नाही का कोणापेक्षा पकडायचा आहे, 160 वाल्यापेक्षा ना, 160 वाल्यापेक्षा तो मोठा आहे. पण जर कोणता दुसऱ्या हाईट वाल्यासोबत मी पकडलो 180 वाल्या हाईट सोबत, पण 180 हाल्या हाईटपेक्षा तो 180 वाला जो हाईट आहे तर त्याच्यापेक्षा तो लहान आहे ना 170 वाला. म्हणजे काय करायचं आहे, ज्याच्या सोबत आपण कंपॅरिझन करतो तो आपला काय बेस आहे. आता पहा मी का म्हणलो, कॉन्सेप्ट तो आहे का कंपॅरिझनचा प्रश्न जर राहते, हा याच्यापेक्षा किती टक्के मोठा आहे, तो याच्यापेक्षा किती टक्के लहान आहे. हा जेव्हा पेक्षा शब्द वापरते, पेक्षा शब्द काय येत आहे, कंपॅरिझन. पेक्षा शब्द का डिसाईड करत आहे, कंपॅरिझन. कंपॅरिझन म्हणजे काय करतो ना आपण, तुलना. का करतो, तुलना. पेक्षा शब्द का नोंदवत आहे, कंपॅरिझन किंवा तुलना. आता पहा अजयचा वजन किती आहे, 50 किलो. विजयचा वजन किती आहे, 60 किलो. आता प्रश्न का विचारल, अजय हा विजयपेक्षा किती टक्के लहान आहे किंवा अजयचा वजन विजयपेक्षा किती टक्के कमी आहे. कसा प्रश्न विचारल, अजयचा वजन विजयपेक्षा किती टक्के कमी आहे, किती टक्के कमी आहे. पहा बरं आता कोणाचा वजन, अजयचा वजन. अजयचा वजन किती आहे रे, 50. कोणापेक्षा, विजयपेक्षा. कोणापेक्षा, विजयपेक्षा ना. विजयचा वजन कसं आहे, 60 आणि अजयचा वजन तर विजयपेक्षा कमीच आहे, पण 10 न कमी आहे. बरोबर आहे. 60 मधून 50 गेले किती, 10. याचा 50 आहे, याचा 60 आहे, म्हणजे 10 न कमी आहे एवढंच आपल्याला माहित आहे. पण किती टक्के कमी आहे. आता किती टक्के कमी आहे हे काढण्यासाठी आपण कोणासोबत कंपॅरिझन करत आहोत हे माहीत असणे आवश्यक आहे. तर पहा कोणासोबत कंपॅरिझन करत आहोत, विजयसोबत. कोणासोबत, विजयसोबत. तुम्ही अजयचा वजन कमी आहे म्हणता, पण कोणापेक्षा, विजयपेक्षा. कोणापेक्षा, विजयपेक्षा. आता विजयचा वजन किती आहे, 60. आता किती टक्के कमी आहे म्हणते, तर किती कमी आहे ते माहित पाहिजे पहिले. किती कमी आहे, 10. किती कमी आहे, 10. पण कोणापेक्षा, विजयपेक्षा. म्हणजे 10 कमी आहे 60 पेक्षा. बरोबर आहे. गुणेला 100. 10 × 10, 10 × 60. म्हणजे आता किती आला, 1/6 गुणेला 100. आता हळूहळू आपल्या काय तिथं जे रेशो कव्हर नाही झाले, समजा त्या व्हिडिओमध्ये जे रेशो कव्हर नाही झाले, हळूहळू आपल्या काय एक एक प्रॉब्लेम मधूनही रेशो कव्हर होतील. आता पहा जसं मी का म्हणलो 12.5% म्हणजे 1/8. आता जर समजा इथं 1/8 आला असता तर याचा उत्तर 12.5 नसता आला का. तसाच आता याचा उत्तर 1/6 आहे. याचा उत्तर काय आला, 1/6 गुणेला 100. म्हणजे हा किती पर्सेंटेजचा आहे रेशो, 1/6, 16.66. किती, 16.66. आता जर असा रेशो नसेल माहीत, म्हणजे 1/6 म्हणजे 16.66, तर 1/6 गुणेला 100 म्हणजे किती झाला, 100/6. किती झाला, 100/6. आणि 100 भागीला जर 6 केले तर किती येत आहे, 16.66. ठीक आहे. एक काम करायचं, व्हिडिओ पॉज करायचा आणि हे का करायचा, लिहून घ्यायचा. मी समोर जात आहो, पण तुमच्याजवळ एक संधी राहते का तुम्ही एक तर व्हिडिओ मागे येऊन पाहू शकता किंवा पॉज करून ठेवू शकता. आणि पॉज जर तुम्हाला व्हिडिओ स्लो वाटत असेल तर आपण का आपल्याकडे एक ऑप्शन राहते 2च्या स्पीडने आपण व्हिडिओ पाहू शकतो. त्याच्यामुळं आपण जो ऑप्शन आपल्याला सुटेबल वाटते त्या ऑप्शननं जायचा. ठीक आहे. आता हा प्रॉब्लेम झाला आहे. आता मी का केलो, अजयनं विजय आहे, अजयचा वजन 50 किलो आहे, विजयचा वजन 60 किलो आहे. आणि प्रश्न कसा केला, तर अजयचा वजन विजयपेक्षा किती टक्के कमी आहे. आणि त्याचा उत्तर कसा येईल, किती टक्के कमी आहे, 10 न कमी आहे. पण कोणापेक्षा, विजयपेक्षा. विजयचा वजन किती आहे, 60 गुणेला 100, 10 × 60, 1/60 म्हणजे किती, 16.66% काय कमी आहे. ठीक आहे. आता याच्यातच मी काय करू शकतो, दुसरा प्रश्न विचारू शकतो. याच्यातच लिहून घ्या. ठीक आहे. पॉज करायचा आणि लिहून घ्यायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा याच्यातच मी दुसरा प्रश्न कसा विचारीन, क्वेश्चन 2. आकडे तेच आहेत, क्वेश्चन 2. आता का करीन, विजयचा वजन, कोणाचा वजन, विजयचा वजन
अजयपेक्षा, कोणापेक्षा? अजयपेक्षा किती टक्के जास्त आहे? किती टक्के जास्त आहे? का म्हणता हो? विजयचा वजन अजयपेक्षा किती टक्के जास्त आहे? वजन दिलाय, अजयचा वजन किती? 50 किलो. विजयचा वजन किती दिलाय? 60 किलो. आता का म्हणताय प्रश्न? विजयचा वजन, कोणाचा? विजयचा वजन कोणापेक्षा? अजयपेक्षा किती टक्के जास्त आहे? किती जास्त आहे रे? 10 जास्त आहे. किती जास्त आहे? 10 जास्त आहे. पण कोणापेक्षा? कोणापेक्षा? अजयपेक्षा. ते तर विजयपेक्षा म्हणला होता म्हणून 60 खाली घेतल्या. आता कोणापेक्षा म्हणताय? अजयपेक्षा. म्हणजे आपण जो बेस पकडतो तो कोणाला पकडतो? ज्याच्या नावासोबत पेक्षा जोडलाय. आणि ज्याच्या नावासोबत पेक्षा जोडलाय त्याच्यासोबत आपण काय करतो? तुलना करत आहोत. त्याच्यासोबत काय करतो? तुलना. तर कोणासोबत तुलना करत आहोत? अजय सोबत. म्हणजे अजयचं वजन किती आहे? 50. समजत आहे का? 10/50 गुणिला 100. 10 × 10, 10 × 5 50. 1/5 गुणिला 100. जर 1/5 म्हणजे 20% नसेल माहीत तर 100 काय होईल? 5. आणि 100/5 म्हणजे काय होते? 20%. समजत आहे का? पहा याच्यानंतर पहा. समजला का? कंपॅरिझनचा प्रश्न समजला. कंपॅरिझनचे आपण प्रश्न कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतो समजत आहे? आता पहा याच्यावर पुन्हा कसा प्रश्न येईल? पुन्हा कसा प्रश्न येईल? पुन्हा असा प्रश्न येईल. पहा आता सरळ सरळ तुम्हाला देईल पर्सेंटेज. सरळ सरळ का देईल? पर्सेंटेज. कसा? समजा एक ए आहे आणि एक बी आहे. ए आणि बी. इथं का म्हणाल? ए हा बी पेक्षा 25% लहान आहे. 25% लहान आहे. प्रश्न ऐकला मी. आता एकाच याच्यात मिक्स करत आहो मग त्याच्यानंतर पुन्हा मिसलेनियसनं सॉल्व्ह करून देईल. म्हणजे जे जे प्रश्न मी आता घेत आहो ते अजून पुन्हा एका व्हिडिओमध्ये पूर्ण कंबाईन करीन. आता मी टाईप वाईज जात आहो. पहिल्या याच्यात कसा गेलो तो एक सिंपल टाईप, एवढ्याचा एवढा पर्सेंट किती. मग त्याच्यानंतर काय म्हणलो मी? पर्सेंटेज ॲक्च्युअली आपले जे मार्क राहतात का एवढे मार्क आले नाही एवढ्यापैकी एवढे मार्क आले तर पर्सेंटेज कसा काढायचा तो त्याच्या पहिले घेतलो. आता का घेतो मी? कंपॅरिझन. आता कंपॅरिझन म्हणजे का? तर हा मोठा तो लहान पण कोणापेक्षा? याच्यापेक्षा. ठरवतो कसा? आता पहा आपण घरात 2 भाऊ जर राहिलो, माझा जर एखादा लहान भाऊ आहे बरोबर आहे. मी तो लहान कधी म्हणेन? मी मोठा हो म्हणून ना. आणि माझ्यासोबत कंपॅरिझन होईल तेव्हाच तो लहान होईल ना. आणि जर मी आता एकटाच आहो, मी लहानही नाही आहो ना मी मोठाही नाही, कारण मला कंपॅरिझन करायला कोण नाही आहे ना. कंपॅरिझन करायला कोणीतरी असेल तेव्हाच मी लहान किंवा मोठा ठरीन. तेव्हाच जर माझा वजनाची कंपॅरिझन करत आहे, माझा वजन 80 किलो आहे पण कोणाचा तरी 70 असेल, कोणाचा तरी 90 असेल तर मी 90वाल्यासोबत जर कंपॅरिझन केलं तर माझा कमी आहे. आणि 70वाल्यासोबत जर कमी कंपॅरिझन केलं तर माझा वजन जास्त आहे. म्हणजे कंपॅरिझन काय? कोणासोबत तरी कंपॅरिझन होते. बरोबर आहे? कंपॅरिझनचा प्रॉब्लेम समजला. आता पहा हा एक कंपॅरिझनच आहे पण पर्सेंटेजमध्ये. तिथं वजन दिला होता तर याचा वजन तेवढा आणि त्याचा वजन तेवढा, तर त्याचा वजन त्यापेक्षा किती टक्के जास्त आहे किंवा किती टक्के कमी आहे. आता पहा ए हा बी पेक्षा 25% लहान आहे तर बी हा ए पेक्षा किती टक्के मोठा आहे? पहा का विचारलं? आता पहा जर ए हा बी पेक्षा लहान आहे, आता किती टक्के जाऊ द्या, ए हा बी पेक्षा लहान आहे तर बी हा ए पेक्षा तर मोठा राहीलच ना. सिंपल आहे. पण आता का सांगलं त्यांना? पर्सेंटेज सांगलं. पर्सेंटेज सांगलं म्हणजे किती टक्के लहान आहे म्हणते? 25%. किती टक्के? 25%. पहा आता रेशोचं काम कसा पडत आहे. आणि हे प्रॉब्लेम रेशो शिवाय सॉल्व्ह होणे म्हणजे कसं आहे? मग तुम्ही किचकट मेथडीकडे जाता. पण रेशो म्हणजे इझिएस्ट मेथड झाली अशा पद्धतीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी. म्हणून आपण पहिले काय घेतलं व्हिडिओ रेशोचा, का पहिले रेशोमध्ये कसा फाइंड आउट केला जाते, पर्सेंटेजला रेशोमध्ये कशा. आता 25% आहे, 25% आहे तर याचा आपण रेशोमध्ये इझिली करू शकतो. 25/100, 25 × 25, 25/100 म्हणजे 25% म्हणजे 1/4. पण जर तेच पॉईंटवाले राहिलेत का जाते किचकट. आणि पॉईंटवाले जर पर्सेंटेज नसतील काढतायत तर का केला आहे? आपला एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे तो अवश्य पाहून घ्यायचा. ठीक आहे. पहा 25% म्हणजे 1/4. आता पहा
ए हा बी पेक्षा 25% लहान आहे. किती टक्के लहान आहे? 25%. म्हणजे पहा, हा जर 4 100% झाला तर एक त्याचा काय आहे? 25%. म्हणजे जर 4 वजन कोणाचा झाला? कोणापेक्षा? बी पेक्षा. कोणापेक्षा? बी पेक्षा. आणि जो ज्याच्यापेक्षा म्हणते तो का राहते? खालचा. आता लक्षातच ठेवायचा, ज्याच्यापेक्षा म्हणते तो का राहते? खालचा. खालचा कोण आहे? 4. 4 म्हणजे कोण झाला? बी. आता बी कोण झाला? 4. कोणापेक्षा? ए हा बी पेक्षा 25% लहान आहे, तर बी कोण झाला? 4. तर आता ए कोण होईल? 25% लहान आहे, म्हणजे कितीनं लहान आहे? 1नं लहान आहे, म्हणजे तो किती असेल? 3. किती असेल? 3. आता का म्हणताय? तर बी हा ए पेक्षा किती टक्के मोठा आहे? कोणापेक्षा? ए पेक्षा. ए किती आहे? 3. ए किती आहे? 3. कोण? बी. कोण? बी. कोणापेक्षा? ए पेक्षा. मोठा आहे ना, दिसत आहे मोठा. ए 3 आहे, बी 4 आहे, दिसत आहे. किती टक्के मोठा आहे? 1 न मोठा आहे. गुणेला 100 म्हणजे किती न मोठा आहे? 33.33%. किती न मोठा आहे? 33.33%. पहा, लिहून घ्या. जसा पॉज करायचा आणि लिहून घ्यायचा. ठीक आहे, मी मिटवतो आणि समोर जातो. समोर जातो म्हणजे याच्यावरच प्रॉब्लेम घेतो. पहा, ए आणि बीज घेतो, फक्त चेंज करतो. पहा, समजा 14.28%. किती? 14.28% लहान आहे. ए हा बी पेक्षा 14.28% लहान आहे, तर बी हा ए पेक्षा किती टक्के मोठा आहे? आता पहा, 14.28% म्हणजे किती होईल? 14.28% म्हणजे 1/7. आपण पाहिलो ना, 14.28% म्हणजे 1/7. आता पहा, कोणापेक्षा? बी पेक्षा. आणि ज्याच्यापेक्षा म्हणते तो का राहते? खालचा. ज्याच्यापेक्षा म्हणते तो खालचा. म्हणजे बी कोण आहे? 7. बी कोण आहे? 7. आणि किती टक्के लहान आहे? 14.28%. तर 7चा 14.28% का होते? 1. तर एवढं लहान आहे, म्हणजे ए किती असेल? 6. जर बी 7 आहे तर ए किती आहे? 1 लहान आहे, म्हणजे किती आहे? 6 आहे. आता पहा, बी हा ए पेक्षा किती टक्के मोठा आहे? तर ए किती आहे? 6. कोणापेक्षा? ए पेक्षा. तर ए खाली. आणि किती टक्के मोठा आहे? 1 गुणेला 100 किती होत आहे? 16.66%. समजला का? 16.66%. आता जर पुन्हा तुम्हाला वाटत आहे का पुन्हा कन्फ्यूज आहात तुम्ही, तर पुन्हा आपण याच्यातच, म्हणजे जेवढे जास्त तुम्ही एका टॉपिकवरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल तेवढी त्याच्यावर काही आपली कमांड. तर पहा, मी अजून प्रॉब्लेम घेऊ याच्यावर. ठीक आहे, आता मी काय करतो? हा मोठा करतो. का करतो? मोठा. ए हा आणि याचं व्हॅल्यू घेतो 62.5%. ठीक आहे, तर ए हा बी पेक्षा 62.5% मोठा आहे, तर हा का राहील? लहान राहील. बरोबर आहे. आता पहा, ए हा बी पेक्षा किती मोठा आहे? 62.5% मोठा आहे. आता पहिले माहीत पाहिजे का 62.5% म्हणजे किती? आपण काढायला शिकलो नव्हतो. 12.5% म्हणजे 1/8, तर 62.5% म्हणजे 5/8. पण काढून पाहून पहा पुन्हा. हाफ पर्सेंट. 62 दूने 124 नाही, 125. 125/2 आणि पर्सेंटेजचा अर्थ काय होता? 1/100. 25 5 125, 25 100. 4 दूने 8 म्हणजे किती येत आहे? 5/8. 62.5% म्हणजे 5/8. पहा, आपण ठरवू बी आणि हा ए. ए हा बी पेक्षा. कुणापेक्षा? बी पेक्षा. आता बी पेक्षा म्हणते तर खालची व्हॅल्यू कोण राहील? 8. 8 बी राहील. आणि ए हा बी पेक्षा काय? मोठा. कितीनं मोठा आहे? 5नं. म्हणजे ए किती राहील? 13 राहील का नाही? 13. आता पहा, तर बी हा कोणापेक्षा? ए पेक्षा. ए पेक्षा म्हणल्याबरोबर ए खाली कुठं जाईल? खाली. किती टक्के लहान आहे? कितीनं लहान आहे? 5नं. गुणेला 100. आता काय करा? 100 गुणेला 5 किती होत आहेत? 500. आणि 500 भागीला किती झाला? 13. 500 भागीला 13 गुणेला 100. सॉरी, 100 घेतला होता ना इथंच. ठीक आहे, 500 भागीला 13 किती होत आहे? 52 होते. 13 39. 11 झाले. बरोबर आहे. 50 मधून 39 गेले 11 म्हणजे किती? 110. 13 8 104. 13 8 104. 110 मधून 104 गेले
6 60 झाले म्हणजे 1352 किती 38.4%. किती पर्सेंट 38.4%. ठीक आहे. अजून आपण भविष्यात म्हणजे आता जे अपलोड होणारे नवीन लेक्चर राहतील आपले पर्सेंटेजचे तो तुमचा पूर्ण पर्सेंटेज चॅप्टर का करून देतील हळूहळू कवर करून देतील. जर तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नाही समजला असेल तर का करायचं कमेंट करा की आम्हाला हा प्रश्न नाही समजला, तर आपण पुढचा जो येणारा व्हिडिओ आहे पुन्हा तो प्रश्न चांगल्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आणि याच्यानंतर आता हा झाला कंपॅरिझन. याच्यानंतर आपल्याला पुन्हा मतदानावरचे प्रश्न म्हणजे जे आता लेवल वाढत जाईल आपली, हे लेवल काय कमी आहे आणि हळूहळू आपली पर्सेंटेजची लेवल काय होईल वाढत जाईल. आणि आपल्याला काय करायचं आहे पूर्ण पर्सेंटेज चॅप्टर आणि A to Z चॅप्टर मॅथचे इथं का करायचे आहेत कव्हर करायचे आहेत. ठीक आहे. जर तुम्हाला मॅथचे पुन्हा येणारे व्हिडिओज पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला का करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे. धन्यवाद.